लोकसंचार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पहिल्यांदा महाराष्ट्रातून जे कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे कार्यक्रमाला आले आणि त्यांनी माझ्यावरचं व्यक्तिगत प्रेम व्यक्त केलं, त्यांच्या उपस्थितीनं असेल, त्यांच्या व्यवहारातून असेल, त्यांच्या भाषणातून असेल, मी त्या सर्वांचा आभारी आहे, ऋणी आहे आणि त्यांच्या ऋणामध्ये आयुष्यभर राहीन याची मी त्यांना खात्री देतो। दुसरा मुद्दा आहे की मी जो प्रवेश केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये, याची अनेक कारण आहेत। त्यातलं एक महत्त्वाचं कारण आहे की शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीचे जे कार्यकर्ते आहेत महाराष्ट्रातले, या कार्यकर्त्यांना राजकीय ताकद ही त्या भागामध्ये त्यांना दिली पाहिजे, त्यांना सत्तेमध्ये काम करण्याची संधी देऊन त्यांच्या मार्फत समाजातील जो घटक आहे, मागास, अतिमागास, अनुसूचित जातीचा असेल, आदिवासी बांधव असतील, ओबीसी असतील, मायनॉरिटीचे लोक असतील, या लोकांची सेवा करण्याची संधी त्यांना मिळाली पाहिजे। आदरणीय पवारसाहेबांची आणि माझी जी चर्चा झाली, अनेक वेळा चर्चा झाली, त्याच्यामध्ये ज्या तरुणांच्याकडं कन्व्हिन्स करण्याचं स्किल आहे, जे बोलण्याचं कौशल्य आहे, ज्यांच्याकडं संघटन कौशल्य आहे, त्या तरुणांचा उपयोग भविष्यातला महाराष्ट्र घडवण्यासाठी झालं पाहिजे आणि त्यांना संधी दिली पाहिजे। फक्त बोलण्याचं स्किल असून चालत नाही, की बोलण्याचं कौशल्य आहे, मला भाषण चांगलं येतं, माझं संघटन कौशल्य चांगलं आहे, परंतु माझ्यामध्ये अहंकार आहे, माझ्यामध्ये घमंड आहे, तर तेही चालत नाही। तर लोकांचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत, आपल्या भाषेमध्ये त्या कार्यकर्त्यांच्या जोडण्याची भावना असली पाहिजे, मदतीची भावना असली पाहिजे आणि अशा प्रकारे आपण लोकांचं समर्थन, म्हणजे आयडिओलॉजी सांगून आपली लोकांचं समर्थन घेऊन नवीन महाराष्ट्र आपलं उभा करायचं आहे, ही जी पवारसाहेबांची भूमिका आहे, त्या भूमिकेतून महाराष्ट्रातील किमान 400 तरुणांना, प्रत्येक जिल्ह्यामध्ये असेल, प्रत्येक विभाग असेल, अशा लोकांची यादी करण्यासाठी मी कालपासून प्रयत्न करत आहे आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातून मला फोन येत आहेत की आम्हाला आपल्यावर काम करायचं आहे, पवारसाहेबांच्यावर काम करायचं आहे, पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये काम करायचं आहे, आम्ही आमच्या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या प्रमाणात वाढवू, असे त्यांची भावना त्यांनी व्यक्त केली आणि आज किंवा उद्या महाराष्ट्रातल्या 400 तरुणांची लिस्ट, यादी जी पवारसाहेबांनी मला मागितलेली आहे, ती यादी मी पवारसाहेबांच्याकडे देईन। काल इंदापूरमध्ये दिवसाढवळ्या आय कॉलेजच्या समोर एका तरुणावरती
हल्ला झाला, गोळी झाडण्यात आली, याविषयी कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरती आपण कसं पाहता? महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था फडणवीसांनी अत्यंत खालच्या पातळीवर नेली आहे. म्हणजे फडणवीस किंवा त्यांचं पोलीस खातं महाराष्ट्रामधील कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित ठेवू शकत नाहीत हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. पुण्यामधले पळता गँग असेल किंवा आणि महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी गोळीबार झाले असतील तर पिस्तूल कुठून येत आहेत लोकांच्यावर? ज्या राज्यातून पिस्तूल येत आहेत यांची यंत्रणा जी आहे, म्हणजे गुप्तचर यंत्रणा जी आहे फडणवीसची, ती काय करते? सरकार पाठीशी घालते का अशा गुन्हेगारांना? नक्कीच सरकार पाठीशी जर घालत नसतं तर एवढी ह्या गुंडांची हिंमत वाढलीच नसती. काल सर एक प्रकार झाला इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये. एका युवकाला अगदी अधिकाऱ्यांनी बुटासकट लाथा घातल्या, बराचसा प्रकार झाला. यावरती आपलं काय मत आहे? मला अजून काय त्याच्याबद्दल माहिती नाही, मी माहिती घेऊन बोलेन. तर तुमची राजकीय इथून पुढची रणनीती काय असणार आहे? मी आता सांगितलं की महाराष्ट्रातल्या तरुणांना त्यांना राजकीय पदं असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील, त्याच्यामध्ये जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, नगरपालिका आहेत, महानगरपालिका आहेत, याच्यामध्ये त्यांना संधी मिळाली पाहिजे. आणि त्या माध्यमातून त्यांना समाजाची सेवा करता आली पाहिजे, त्यांना मदत करता आली पाहिजे. तुमचा पक्ष प्रवेश हा मतदारसंघामध्ये, इंदापूर तुमचा मतदारसंघ आहे, इंदापूरमध्ये न ठेवता पुण्यामध्ये ठेवण्यात आलेला होता. नक्की याच्या मागं काय कारण असतं? नाही, इंदापूरमध्ये जर पक्षप्रवेश असता तर कधी त्याला तालुक्याचं स्वरूप आलं असतं, तालुका पातळीचं स्वरूप आलं असतं. पण तो कार्यक्रम राज्य पातळीवरचा कार्यक्रम होता, त्याच्यामुळं राज्य पातळीवरच शहर किंवा ठिकाण योग्य असलं पाहिजे होतं असं पवारसाहेबांना वाटलं असावं, म्हणून त्यांनी तो तिथं कार्यक्रम म्हणजे सुचवला पुण्याला घेण्याचा. किती जिल्ह्यातून आपले कार्यकर्ते प्रवेश सोहळ्याची वेळी उपस्थित होते? महाराष्ट्रातील 17-18 जिल्ह्यातून कार्यकर्ते उपस्थित होते, परंतु जो काही पूर्व विदर्भ आहे, पश्चिम विदर्भ आहे, त्या जिल्ह्यातून मला कालपासून फोन येत आहेत. प्रवास किंवा रिझर्वेशन न मिळाल्यामुळं त्यांना येता आलं नाही. परंतु आम्ही काही लोक आता तिथं विदर्भामध्ये जाणार आहे, जे पूर्व विदर्भ असेल, पश्चिम विदर्भ असेल, सगळ्या जिल्ह्यामध्ये आम्ही जाणार आहे. महाराष्ट्रातल्या सर्वच जिल्ह्यातून कार्यकर्त्यांचं 36 जिल्ह्यामधून कार्यकर्त्यांचं समर्थन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळत आहे, पवारसाहेबांना मिळत आहे. सर, आपल्या पक्षाकडून आणखी इंदापूरच्या जागेतील उमेदवार जागेचा ते आणखी सुटलेला नाही, उमेदवारी घोषित करण्यात अधिकृतरित्या घोषित करण्यात आलेली नाही. तर यामध्ये आपलं काय नाही? आम्ही 3-4 दिवसापूर्वी गोविंदबागला गेलो होतो आणि तालुक्यातले कार्यकर्ता म्हणून आम्ही काही भावना ज्या लोकांच्या आहेत त्या साहेबांना सांगितल्या होत्या. शेवटी साहेब जो निर्णय घेतील सर्वांनी मान्य करायचं हे ठरलेलं आहे. त्याच्यामुळे इंदापूर विधानसभेचं काय करायचं किंवा काय निर्णय होईल तो आम्हाला सर्वांना मान्य असेल. साहेब निष्ठावंतांना संधी देतील का? सगळ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसं पवारसाहेबांना सगळ्यांच्या भावना माहिती आहेत काय. तर मला काय वाटतं ते साहेबांना मी सांगितलं, प्रत्येकाने आपापलं मत साहेबांना सांगितलेलं आहे. साहेब निर्णय घेतील आणि त्यांच्या निर्णयाप्रमाणे आम्ही काम करू.
प्रचाराचा राज्यात जास्त भर असणार आहे तुमचा का इंदापूर तालुका? साहेब जी जबाबदारी देतील ती जबाबदारी पार पडायची. हर्षवर्धन पाटलांना तिकीट मिळालं तर तुम्ही काम करणार का? साहेब जी मी काय उत्तर माझं आहे मागाच्या प्रश्नाला की पवार साहेब जो उमेदवार देतील त्यांचं आम्हाला काम करायचं. आम्ही आमच्या व्यक्तिगत भावना प्रत्येकाने व्यक्त केल्या साहेबांच्या प्रत्येकी गोविंदाला जाऊन. बरेच इतर पक्षाचे जे नेते आहेत ते काम करायला इच्छुक नाहीत. जे ते दिवशी भेटायला गेले तिकडून त्यांनी त्यांना विरोध केला नाही हर्षवर्धन तरी सुद्धा काम करणार. साहेब संघटनेमध्ये संघटन त्यालाच म्हटलं जातं की नेतृत्वाचा निर्णय कार्यकर्त्यांनी मान्य केला पाहिजे. नेतृत्व जे आहे पवार साहेब त्यांचा निर्णय सगळ्यांना मान्य आहे आणि ते आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे. काल अमित शहा महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावरती होते आणि त्यांनी एक वक्तव्य केलं की 2029 साली स्वतंत्र एकट्या भाजपची सत्ता आपल्याला महाराष्ट्रात आणायची आहे. मग कुठेतरी भाजपची ही रणनीती दिसून येते का की मित्रपक्षांना 2029ला भाजप संपलेला पक्ष असतो. ज्या आयडिओलॉजीच्या आधारे भाजप पक्ष वाढला, ज्या विचारधारेच्या आधारे तो भाजप पक्ष वाढला, ती आयडिओलॉजी जी आहे ती विषमतेवर आधारित आयडिओलॉजी आहे. जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये द्वेष पसरवणारी आयडिओलॉजी आहे. आणि पवारसाहेबांच्या पक्षाची किंवा महाविकास आघाडीची आयडिओलॉजी आहे ती सर्वांना बरोबर घेऊन जाणारी, बंधुभाव निर्माण करणारी आयडिओलॉजी आहे. आणि जगाच्या इतिहासामध्ये द्वेष तिरस्कार या ज्या गोष्टी आहेत, सुडाची भावना, ही ज्यादा काळ टिकत नाही. तथागत बुद्धाने सांगितलं आहे प्रेमाने प्रेम वाढतं आणि वैराने वैर वाढतं. आम्ही लोकांना प्रेमाने जिंकणारे लोक आहे. एकमेकांची मदत करून, कोऑर्डिनेशन करून, सहकार्य एकमेकांना करून त्यांची मनं जिंकणारे आम्ही लोक आहे. हे ज्यादा काळ टिकत नसतं. 2029ला भाजपच संपलेला असेल, भाजप फक्त नाव शिल्लक असेल. तरुणांच्या मध्ये प्रचंड असंतोष आहे. 2014 पासून त्यांनी काय केले, कुठला प्रश्न सोडवला? तर तुम्हीच प्रश्न विचारला, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तुम्हाला दिसते. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये. काय बेरोजगारीची अवस्था, बेरोजगारीची परिस्थिती काय? पुरुष, तरुण पुरुष लोक म्हणजे मर्द लोक जे आपल्या मराठी भाषेमध्ये स्पीड ब्रेकर झाल्यावरती साडी घेऊन हिजडं बनत आहेत. मोदी, फडणवीस आणि शहांनी मर्द लोकांना हिजडं बनवण्याचं काम केलं. टाळ्या वाजवून ते पैसे गोळा करत आहेत. त्याला लाज वाटली पाहिजे. इतक्या खालच्या पातळीला महाराष्ट्राने याला भारत नेलेला आहे आणि त्यांची काय अवकात आहे की 2029 निवडून यायची. बेरोजगारीची इतकी भयंकर परिस्थिती झाली की तरुणांनी ठरवलं की जगण्याचं साधन काय, तर जगण्याचं साधन साधी काढून हिजडं होणं. ह्याच्यापेक्षा मोठं उदाहरण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये किंवा जगामध्ये होऊ शकत नाही. वन नेशन वन इलेक्शनचा विषय हे प्रॅक्टिकली शक्य नाही. समजा एखादं सरकार पडलं, राजीनामा दिला मुख्यमंत्री, सरकार पडलं, मग तिथं काय करायचं? 6 महिने वर्षाची काही कार्यकाल शिल्लक राहिला आहे, तिथं काय राष्ट्रपती राजवट लागणार का? तिथं निवडणुका घ्यावंच लागणार ना. त्यांना जे वाटतं ते आपलं बोलत राहतात, काहीतरी नवीन इश्यू आणायचा. कुठेतरी मेन मुद्द्यावरून लक्ष भरकटण्यासाठी अशा गोष्टी पुढे येतात असं वाटतं का आपल्याला? त्यांनी नेहमी हेच केलं आहे. भाजप आणि RSSच्या लोकांनी मुख्य मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी, डायव्हर्ट करण्यासाठी, विचलित करण्यासाठी या गोष्टी काहीतरी बोलत राहतात. ते पवारसाहेबांनी जे भाषण केलं त्यावेळेस त्यांनी एक सूचक वक्तव्य केलं की ॲडव्होकेट राहुल मकरे यांना आम्ही भविष्यात योग्य संधी
आमच्या पक्षामध्ये देऊ, याकडे आपण कसं पाहताय? मी एक बुद्धिस्ट फिलॉसॉफी मानणारा माणूस आहे. म्हणजे बुद्धिझमचं तत्वज्ञान मानणारा एक कार्यकर्ता आहे. आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी मी शिकलेलो आहे लहानपणापासून. एक अपेक्षा बांधण्याचं एक दुःख असतं. मी जे आतापर्यंत काम केलं मला समजते, असं कळते, असं मी कुठल्या अपेक्षा ठेवून कुठलं काम केलेलं नाही. आणि ती फिलॉसॉफी मला मान्य आहे, तत्वता नाही, तर मला मी ती व्यवहारातून अंमलात आणलेली आहे आयुष्यामध्ये. कुठली अपेक्षा ठेवून मी कधी काम केलं नाही. अपेक्षा ठेवून जर काम केलं तर अपेक्षा बंद होऊ शकतो. त्यावेळेस आपण काम करत राहायचं. साहेबांनी जबाबदारी दिली ती पार पाडायची. अपेक्षा ठेवायचीच नाही कुठली. साहेब सुद्धा कधी कधी म्हटलं विचारतं ते सांगतात की ज्यांच्या कामातून ते सांगतात. आम्हाला असं वाटतं की पवारसाहेबांनी प्रधानमंत्री झालं पाहिजे, पण पवारसाहेब म्हणतात की सगळी जनता लोक ठरवती. आता आमच्या बाबतीत काही साहेब ठरवणार आहेत. तुझा काय का प्रश्न? राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्वसंचार न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा.